नाही, ही गोष्ट खरी आहे की अवकाळी पाऊस महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. हवामानाच्या अंदाजानुसार आजचा दिवस त्यामध्ये आहे एक शेवटचा दिवस कदाचित. आतापर्यंत जवळपास 24 जिल्ह्यामध्ये आणि 110 तालुक्यामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर झालेला आहे आणि तिथले पंचनामेचे फिगर जे आहे ते 25,000 ते 26,000 एकरापर्यंत साधारण अंदाज आहे. त्यात नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान आहे, कारण नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा पीक आहे आणि कांदा पीक मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे. काही जिरायती याच्यामध्ये गहू, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे कडधान्य आहेत त्या जिरायती पिकामध्येही नुकसान झालेलं आहे. त्या संदर्भात आणखी पंचनामे करून नुकसान किती झालं, काय झालं ती सविस्तर माहिती अद्याप या ठिकाणी डिपार्टमेंटकडे प्राप्त नाही. पण सविस्तर माहिती 2-4 दिवसामध्ये गोळा झाली आणि आपत्ती व्यवस्थापनमधून शेतकऱ्यांना मदत कशी करता येईल त्या संदर्भात कॅबिनेटवर चर्चा करून त्यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जाईल. प्रत्यक्ष काही पाहणी मी जाणार आहे. मी आता आज थोड्या वेळात जमलं तर मार्च सांगवीला या ठिकाणी जाणार आहे माझी मीटिंग संपल्यानंतर आणि तिथेही पाहणार आहे. उद्या जमलं तर नंदुरबारला जाणार आहे. परवा नंदुरबारला सुद्धा मी त्या ठिकाणी पाहणार आहे. 2-4 ठिकाणी जिथे मला शक्य आहे त्या ठिकाणी शेतीवर जाऊन प्रत्यक्षात मी या ठिकाणी पाहणी करणार आहे. पीक विम्याच्या संदर्भामध्ये धोरणात्मक निर्णय अजून घ्यायचा बाकी आहे. त्या संदर्भात मागच्या पीक विम्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे पीक विम्यावरती रिवाईज या ठिकाणी प्लॅन तयार करून त्या संदर्भात चर्चा माननीय मुख्यमंत्री आणि माननीय कॅबिनेट मंत्र्यांच्या बरोबर या ठिकाणी चर्चा करण्यात येईल आणि त्यानंतर पीक विम्याची या ठिकाणी घोषणा होईल.